पहिल्या 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं हाताळली गेली नाही तर इनफिल्ड मध्ये एक अधिक फिल्डर गोलंदाजी करणाऱ्या संघाला घ्यावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी करत असताना तुम्हाला पहिली 3 षटकं हाताळण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी असेल. टोटल 4 षटकं हाताळण्यासाठी 20 मिनिटं असतील, मात्र 3 षटकं ही 15 मिनिटांमध्येच हाताळायची आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक अधिक फिल्डर इनफिल्ड मध्ये घ्यावाच लागेल, ही जी नोंद घ्यायची आहे. बॉलर तयार, स्वप्नील माझे पहिलाच बॉल लेफ्ट आर्मवरती विकेटने हाताळला. 2:36 मिनिटांनी पहिला बॉल पडला. तब्बल 15 मिनिटांमध्ये ही 3 षटकं हाताळायची आहेत. 2:51 मिनिटांपर्यंत आपली 3 षटकं हाताळली गेली पाहिजेत. व्हाईट बॉल घोषित केला गेला आउट ऑफ दी लेग स्टम्प्स. यावेळेस पहा दांडीगुल गेस्ट्या उद्ध्वस्त, त्रिपला उद्ध्वस्त केला गेला. फलंदाजाला 4 मुंडायची. बॅटर बॅक टू द डगआउट. पहिला गडी बाद. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी एक छोटा खेळाडू आपण पाहता. पहा काय फेकी आहे. अगदी जर आपण पाहिलं तर 8 ते 9 वर्षाचा खेळाडू मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाची मिसफील्ड झाली. बॅकअपला पहा अगदी काय शिस्त आहे. अगदी हे क्रिकेटने शिकवलं. इथून अगदी आपण जर पाहिली स्फूर्ती देणारा हा खेळाडू, एक उभरता सितारा यंगस्टर्स आपण पाहता आई गावदेवी कुशिवली संघाकडनं. पारस आपण पाहिलं खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. बॉलर तयार. यावेळेस पहा निर्धा बॉल. स्ट्राइक वरती आपण जर बॅटरचा विचार करायचा झाला तर बॅटर आपण पाहता स्ट्राइक वरती विनायक. अगदी पहिल्या मॅचचा हिरो, मागील मॅचचा हिरो आपण पाहिलं विनायकला. यावेळेस स्ट्राइक वरती आहे. बॉलर झालाय तयार. लेफ्ट आर्म वर दी विकेट. हा बॉल पहा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा इनसाइड एज. सेलिब्रेशन करत असताना पराग पाटील. बॅटर बॅक टू द डगआउट. झेलबादच्या स्वरूपामध्ये विनायक देखील स्वस्त्यामध्ये बाद. यावेळेस पहा एक सिंगल घेतली आहे.
बॉलर तयार. यावेळेस पहा समोरच्या दिशेने खेळलाय मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. बॉलर तयार. यावेळेस पहा अगदी समोरच्या दिशेने खेळलाय. यावेळेस पहा गुटनाटे खेळण्याचा प्रयत्न गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन आकाशच्या माध्यमातून दिला जातोय. यावेळेस फटका फसलाय. झेलची संधी असेल. झेल खाली क्षेत्ररक्षक. झेल सोडला गेलाय. पहा खूप चांगला इथून बॅकअपला अगदी जो चिमुकला क्षेत्ररक्षक पारस आपण पाहताय मिडॉन मध्ये जो क्षेत्ररक्षण करतोय अगदी यावेळेस देखील त्या क्षेत्ररक्षकाने बॅकअप दिला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत करतोय. अगदी कौतुक करावा तेवढं कमी आहे. पारस आपण पाहताय खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना यावेळेस पहा पुन्हा एकदा खूप चांगला बॉल हाताळला गेला. अंदाधुंद बॅट फिरवण्याचा प्रयत्न. इथून बॅटरला फसवलं जातं. व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आणि इथून त्याला यश देखील मिळतंय. प्रत्येक बॉल वरती इथून जर आपण पाहिलं तर कमी गतीचे बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि ज्यावेळेस कमी गतीचा बॉल हाताळलाय त्यावेळेस फलंदाज बीट देखील होतोय. बॉलर तयार. ओव्हर दी विकेट. हा बॉल पहा वेगावरती स्वार झाला. फटका फसला आहे. दीपेश झेल खाली. दीपेशने टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅटर बॅक टू द डगआउट. हर्ष. बॉलर तयार. यावेळेस पहा
हा बॉल पंच वळले. इट्स अ वाईट बॉल आउट ऑफ दी ऑफ स्टम्प्स. 1+1 टोटल 2 धावा असतील. हा बॉल हलक्या हाताने खेळलाय. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. अगदी पुन्हा एकदा खूप चांगला बॅकअप. अगदी पारस मिडॉन मध्ये जो क्षेत्ररक्षण करतोय, एक छोटासा चिमुकला आपण पाहता, 8 ते 9 वर्षाचा चिमुकला, मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहता वारंवार खूप चांगले क्षेत्ररक्षण केले जाते आणि कुशिवली संघासाठी खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. एक यंगस्टर्स आपण पाहता अगदी मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर 2 उगवते तारे कुशिवली टीम्स कडनं आपण पाहता, एक मिडॉन मध्ये, एक जर आपण पाहिलं तर शॉर्ट लेग मध्ये. आणि धावांचा विचार करायचा झाला तर 2 षटकांच्या अखेरीस धावा तफलकावरती 14. चला वेळेला महत्व द्या. आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर तुमच्याकडे तिसरं षटक हाताळण्यासाठी फक्त आणि फक्त 4 मिनिटांचा कालावधी शेष आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे. कुशिवली संघ 2:47 मिनिटं तुम्ही वापरली आहेत. फटका चांगला आहे. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 18 वरती. दीपेश तैयार. यावेळेस चांगला बॉल, वाईट बॉल आहे. बॉलर तैयार. दीपेश पुन्हा एकदा. हा देखील बॉल चांगला आला. पुन्हा एकदा 30 लाईन आणि 30 इथून दिशा आणि थोडीशी दशा देखील खराब करत असताना लगातारचे 2 बॉल वाईड हाताळलेत. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. उजव्या एष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र इथून अपयश पदरी आला. आतापर्यंत मेहनत करावी लागेल, कष्ट दाखवावे लागतील. चांगला बॉल हाताळावा लागेल. यावेळेस फुल टॉस होता. समोरच्या दिशेने सरळ बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पुजलाय. एक सिंगल. गोलंदाज तयार. यावेळेस पहा काय घडलंय. चांगला बॉल आहे. 1 फॉर दी ओव्हर. गोलंदाजाला पहिली दाखीत 1 बाउन्स. हा देखील फटका फसलाय. खाली क्षेत्र आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आलाय डीपेक्षा कव्हर मधून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या कंप्लीट. आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहता. तिसऱ्या षटकामधील आतापर्यंत चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर तब्बल 22 धावा आपण पाहता धावफलकावरती.
यावेळेस पहा क्षेत्ररक्षक आहेत एक सिंगल, फक्त आणि फक्त एक सिंगल मिळाली आहे. चला कुशिवली बी संघाचा कर्णधार आणि खंबाळा संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचे. दोस्ती 50-50 खंबाळा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी कुशिवली बी. धावसंख्या 24 वरती आपण पाहताय. वाईट बॉल आला, अतिरिक्त धाव. शेवटचं षटक आदळण्यासाठी आपण गोलंदाज पाहता. गोलंदाजी मार्क वरती सतीश तयार. हा देखील बॉल चांगला आला. लेफ्ट आर्म वरती विकेटचा बदल आली ते घेतोय मिलिंद गोरले. आपण स्वतः पाहताय संघ प्रमुख स्ट्रायकर इंडला. पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण पाहाल दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत. एका बाजूने दोस्ती 50-50 खंबाळा तर एका बाजूने आपण पाहाल आई गावदेवी कुशिवली ब. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द लेग स्टंप्स, अतिरिक्त धाव. गोलंदाज सतीश थोडीशी चुकी करतोय. बॉलर तयार. इथून पहा हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचेल 27 वरती. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. इथून पहा चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल. बॉलर तयार. यावेळेस पहा दांडी केली गुल. फलंदाजाला केल्या फुर. ट्रिपल आउट उद्ध्वस्त. यू मिस आय विल इंडेफिनेटली हिट. यष्टांचा वेध. बॅटर बॅक टू द डिगआउट.
चला नाणेफेक करण्यासाठी दोन्ही कर्णधार आपण रेडी राहायचंय. चार बॉलचा खेळ झाला. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. यावेळेस पहा, हा देखील बॉल चांगला ओव्हरपिच बॉल हाताळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचं इलिमिनेशन चांगलं नाही झालं. एक सिंगल घेतली गेली आहे. एका सिंगलच्या मदतीनंतर धावसंख्येमध्ये आणखीन एकदा भर पडेल. धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या सत्रामधील अखेरच्या 1 बॉलचा खेळ शेष आहे. चला वेळेच्या बाबतीमध्ये कुठेतरी संघ दखल घेत नाहीत. वेळेला महत्व द्या मित्रांनो, तर वेळ तुम्हाला महत्व देईल. हा चांगला बॉल आहे. चला लगेचच एमजी बासे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि कोशिवली संघ आपली सलामी जोडी दाखल करा. तर नक्कीच आपण पाहताय नाणेफेक कक्षामध्ये ओमसाई मूवीचे प्रोप्रायटर सर्वे सर्व सिद्धेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली गेली. खंबाळा संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं कुशिवली ब संघाला. चला एमजी बासे संघ क्षेत्ररक्षण सजवा. 24 बॉल 31 धावांची आवश्यकता असेल. कोशिवली संघ तुम्हाला देखील विनंती असेल सलामीची जोडी दाखल करा. आणि पंचांना विनंती असेल, चला आपण मैदानाचा ताबा घ्या.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला बॉल पडल्यानंतर इथून वेळेला सुरुवात केली जाईल. 24 बॉल 31 ची आवश्यकता. 3 वाजून पहिला बॉल झेलची संधी. फलंदाज बाद. पराग इथून शून्यावरती बाद. 3 वाजून 2 मिनिटांनी पहिला बॉल पडला आणि ठीक 3 वाजून 17 मिनिटांपर्यंत आपली 3 षटकं पहिली हाताळली गेली पाहिजेत. चला फील्ड सजवा. बॉलर तयार. अगदी पहिल्या बॉल वरती इथून सफलता मिळाली. गोलंदाज आपण पाहता गोलंदाजी मार्क वरती मुकेश. षटकातील पुढील बॉल. यावेळी देखील बॅटची इनसाइड एज घेतली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पहा. तू मय. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा पदल आली त्या. हा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. गॅप सिलेक्शन चांगला राहिलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पोचलाय जरूर. फक्त आणि फक्त एक सिंगल. अगदी जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चला बॉलर आपण घाई करा. यावेळेस पहा आउट ऑफ दी ऑफ स्टम्प्स. अतिरिक्त धाव. बॉलर तयार. पंचांच्या डाव्या बाजूने हा बॉल घुटनाटे खेळण्याचा प्रयत्न. बॅटर आकाशला बीट करून सरळ एसटी रक्षकाच्या ताब्यामध्ये. एसटी रक्षक विनायक देखील खूप चांगली कामगिरी करत असताना आलाय निर्धाव बॉल. सन्माननीय संजयजी शेळके साहेब विनंती करेन आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हा. वेलकम सहर्ष स्वागत खंबाळ ट्रॉफी 2025 मध्ये. पंढरीनाथजी पाटील तुम्हाला देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती या. रामजी मांद्रे साहेब आपणास देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. विराजमान व्हा. तर नक्कीच अतिरिक्त धाव आपण पाहता. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 3 आकड्यावरती. आणि ब्लॅक स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल आपण उठायचं. स्पर्धा लाईव्ह आहे. थेट प्रेक्षेपण आपण पाहताय. ब्लॅक स्क्रीन कुशिवली बी आणि मोंडूल जे खेळाडू किंवा प्रेक्षक बसलेत त्यांनी प्लीज उठायचं. आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण या सामन्याचा आनंद घ्या. चला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण ब्लॅक स्क्रीन जवळून उठायचं. धन्यवाद. आभारी जे प्रेक्षक उठले त्यांचे. आणि आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. खूप चांगला स्ट्रोक. 6 धावा इथून जोडल्या गेल्यात. षटक समाप्तीचा इशारा. शेवटच्या बॉल वरती षटकाच्या अखेरीस आल्या 6 धावा.
चला वेळेच्या बाबतीमध्ये लगेचच आपण नोंद घ्यायची, लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. पहिल्या षटकाच्या अखेरी जर धावा आपण पाहिल्या तर 9 धावा धावफलकावरती, उर्वरित 18 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज नितीन. यावेळेस पहा पहिलाच बॉल नितीन वरती, पहिल्या बॉल वरती करारा प्रहार, त्यावरती धावा मिळतील 6. आलाय एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पाच 15 वरती धावसंख्या जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल टॉपेज घेतली आहे. झेलची संधी, झेल खाली क्षेत्ररक्षक मिसफील्ड करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि 3 धावा कंप्लीट. बॉलर तयार. स्टेप आउट होऊन खेळला बॅटर. खूप चांगली फेकी, एक सिंगल. चला स्पीडअप करा. बॉलर ओव्हर दी विकेट ने षटकातील पुढील बॉल. हा बॉल देखील खूप चांगला स्ट्रोक आला. क्षेत्ररक्षक बनून राहिले प्रेक्षक आणि इथून जर पाहिलं तर आणखीन 6 धावा. आयवा झेल साठी प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. आयवा झेल साठी तब्बल 50 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ओमसाई मूवीजचे सर्व सिद्धेश दादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 50 रुपयाचा कॅश प्राइज. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीनंतर 25 वरती. हा बॉल देखील खूप चांगला आहे. एक सिंगल झाली कंप्लीट. सिंगल वरतीच दोन्ही बॅटर्स इथून स्थिर आपल्या स्टान्स वरती आपण पाहता. स्ट्राइक रोटेट स्ट्राइक वरती असतील बॅटर आकाश. धावा धावफलकावरती 27, विजयापासून 26, विजयापासून अजून 5 धावांपासून दूर आहेत. स्लोवर चेंडूचा वापर केला गेला. फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. संभल फलंदाज आकाशचा खेळ. 12 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता.